हा आहे सुंदर असा कात्रजचा बोगदा। आम्ही लहान असताना जेव्हा या बोगद्यातून एंटर मारायचो तर बसच्या खिडकीतून बाहेर निघायचं जोरात ओरडायचो, असं ओरड। वेळ आपल्यासोबत कधीच नसते, वेळ पुढे निघून जाते आणि आपण तिथेच असतो। Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso termina dictaminando la sentencia, salimos presuntos de inocencia। नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओचा टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल। आज आपण कुठे जाणार आहोत? येस, आज आपली ही महाशिवरात्री स्पेशल बाईक राईड आहे आणि आपण आज चौकच्या इथं आलेलो आहोत। माझ्या मागे बघत असाल तुम्हाला सुंदर असा व्ह्यू दिसत असेल। हा तुम्ही व्ह्यू बद्रीनाथ मंदिरामध्ये पाहिला असेल, ते आहे उत्तराखंडमध्ये आणि आपल्या कर्जतमध्ये सुद्धा आहे चौक या ठिकाणी। समोर जो तुम्ही बघाल तुम्हाला इर्शारगड दिसत असेल आणि या साईडला जर थोडंसं त्या साईडला बघितलं तुम्हाला प्रबळगडाची एक साईड दिसत असेल आणि या समोरच मोरबे डॅम आहे आणि इथे सुंदर असं मंदिर आहे आणि स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे। आणि आपण चाललेलो आहोत गावी। आपल्या गावी ही महाशिवरात्री खूप थाटामाटात साजरी केली जाते, आपण तिकडेच चाललेलो आहोत। म्हटलं खूप वेळ या ठिकाणून गेलो, म्हटलं आज जाता इथेही थोडंफार दर्शन घ्यावे आणि ब्लॉग शूट करावा आणि खरंच खूप बरं वाटतं आणि खूप मजा येणार आहे। आणि जर चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात। तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असं करून घ्या। तर पण एक मोटोलॉग सेटअपमध्ये भेटेल। चला, समोर असेल तुम्हाला शंकराची भव्य अशी मोठी मूर्ती दिसत असेल समोर। खूप वर्षापासून चाललं होतं की जायचं मी, तसं तर मी खूप वेळा इथून जात असतो। मला वाटतं महिन्यातून 4-5 वेळा तर माझं जाणं येणं असतं, पण मला इथं येता आलं नाही। म्हटलं आज महाशिवरात्री आहे, त्या स्पेशल दिवशी आपण तरी मूर्त काढूया आणि आत्ता निघायला पाहिजे, कारण की इथेच मला 4 वाजलेत। मला वाटते घरी पोचस तोपर्यंत, म्हणजे सातारमध्ये पोचस तोपर्यंत 8-9-10 पण वाजतील। खरंच खूप बरं वाटलं। आत्ताच एक रील शूट केला आहे मी। खूप जण मला विचारत होते की केदारनाथ मंदिर जे आहे कधी चालू होणार आहे, कधीच चालू होणार आहे। मला एक छोटासा एक व्हिडिओ बनवून टाकू। केदारनाथ मंदिर जे आहे 10 मेला सकाळी आय थिंक मला वाटतं 7च्या आसपास काहीतरी चालू होणार आहे। थोडंसं आपण युटर्न मारावं लागेल। हां, मी सांगत होतो की केदारनाथ मंदिर जे आहे 10 मेला सकाळी 7 वाजता चालू होणार। जर कोणाला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवू शकता किंवा त्यांना सांगू शकता आणि त्याप्रमाणे प्लॅन करू शकता। आणि लवकरच केदारनाथबद्दल आपला एक छोटासा व्हिडिओ आहे, त्यात कमी बजेटमध्ये तुम्हाला कसं केदारनाथ मंदिरला जाता येईल त्याबद्दल थोडक्यात व्हिडिओ असणार आहे। आणि इथून आपण तर राईट मारूया। हो या, बघा सुंदर अशी मोठी मूर्ती दिसते, क्या बात आहे। खूप वेळा गेलं, खूप वेळा इथून गेलं आहे, पण कधी असा मूर्त निघाला नाही ना। स्पेशली तो मूर्त निघाला, खूप बरं वाटतं। सामान पण मी सगळं घेतलेलं, ऑलमोस्ट सगळंच घेतलं। चला थोडंसं म्युझिक एन्जॉय करा, चला। Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso termina dictaminando la sentencia, salimos presuntos de inocencia, pasito para atrás por si nos arrepentimos, si nadie es culpable pues culpamos al destino con el छोटासा ब्रेक घेतला होता, आता निघायला पाहिजे। मला वाटतं ऑलमोस्ट 70-80 किलोमीटर गाडी चालवली असेल। चला, वेळ न वाया घालवता निघूया। चार्जिंग चालू करतो। आणि इथलं वातावरण खूप क्लिअर आहे, मला लांबपर्यंत व्यवस्थित दिसतंय। नाही तर आपलं मुंबईतलं जर तुम्हाला वातावरण माहितीच, एवढं क्लिअर कट काय दिसत नाही, पण इथं खूप छान क्लिअर कट दिसतं, लांबपर्यंत दिसतं आणि ब्लू दिसते, क्या बात आहे। मला वाटते 5-5:30 वाजले असतील अंदाजे, म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही, पण 5-5:30 वाजले असेल। खूप ट्रॉफिक आहे, मला वाटते 2-3 किलोमीटर झाले
असंच रेंगत रेंगत पुढं चाललं. आय थिंक मला वाटतं माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघा असाल वरती आय थिंक शंकराचं मंदिर असेल, त्यामुळेच गर्दी आहे. आणि आज महाशिवरात्री आहे आणि आपला व्हिडिओ पण आज स्पेशल महाशिवरात्री स्पेशलच आहे, त्यामुळे गर्दी असणारच साक्षात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. भरपूर गर्दी आहे. फायनली ट्रॉफिकमधून निघालेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. भरपूर ट्रॉफिक होती बघा, पोलिसांची व्हॅनसुद्धा अडकली होती, एवढी ट्रॉफिक. ॲक्च्युली ट्रॉफिक होण्याचं कारण एकच आहे की लोक आउटसाईडने येत होते बाईक्स आणि रिक्षा घेऊन, त्यामुळे ट्रॉफिक जाम होता. थोडं बरं वाटते. ॲक्च्युली चिडचिड या कारणामुळे होते, म्हणजे मला ट्रॉफिकची सवय आहे, कारण की मी ट्रॉफिकमध्ये असताना माझ्या जवळच्या लोकांशी मी फोनवर बोलत असतो, कारण की तेव्हाच थोडाफार मला वेळ मिळतो. पण ॲक्च्युली मी जॅकेट घातलं आणि ते काळ्या कलरचं आहे, जरा पण गाडी थांबली तर गरम व्हायला सुरू होतं. तरी पण पुण्याचं वेदर खूप चांगलं आहे, एवढं गरम होत नाही. थोडंफार जाणवतं, शेवटी जॅकेट आहे, त्यात हवा नाही गेली तर त्रास होणारच. बघा ट्रॉफिक किती लांबपर्यंत, किती ट्रॉफिक आहे, तरी काय हरकत नाही, चालायचं तेवढं. काही गोष्टी चांगल्यासाठी होतात तर काही गोष्टी पण चांगल्यासाठी होतात. A few moments later. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:30 झालेले आणि सनसेटसुद्धा म्हणजे ऑलमोस्ट होण्याच्या मार्गावरती आहे. माझ्या उजव्या साईडला होतं आणि पुढं क्रॉस करून आपण चांदनी चौक क्रॉस केलेला आहे. बघा तुम्हाला सनसेट होताना दिसत असेल. हा शेवटचा पॉईंट आहे जिथं आपल्याला सूर्य मावळताना दिसेल, त्यापुढे दिसणार नाही आणि जिथं दिसेल तोपर्यंत तो मावळलेला असेल. असं काही आहे. ट्रॉफिक आहे पुण्यामध्ये, पण ट्रॉफिक आहे असं नाही की नाही आहे, पण ठीक आहे, एवढं पण नाही आहे. मस्त क्या वाटतं. थंडी आहे आता, थोडंसं थंड वाटतं मला, नाहीतर थोडं दमट वाटत होतं, पण आता आहे बऱ्यापैकी थंडी आहे. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso y si el juez está de paso termina dictaminando. हा आहे सुंदर असा कात्रजचा बोगदा. आम्ही लहान असताना जेव्हा या बोगद्यातून एंटर मारायचो तर बसच्या खिडकीतून बाहेर निघायचं जोरात ओरडायचो, असं ओरडायचो. खरंच ते दिवस आता पण आठवले ना, बरं पण वाटतं आणि वाईट पण वाटतं की गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. त्यामुळे जो तो क्षण असेल ज्या त्या वेळी तुम्ही एन्जॉय करा, कारण वेळ आपल्यासोबत कधीच नसते. वेळ पुढे निघून जाते आणि आपण तिथेच असतो. त्यामुळे वेळ असतानाच लाईफ एन्जॉय करून घ्या, पुन्हा तुम्हाला कधीच नाही भेटणार. हे जे क्षण तुम्ही आता जगताय ना, आता मला माहीत नाही की किती वयाचे जे व्ह्युअर्स आपल्याला बघताय, 17, 18, 30, 40, 17-18 जे असतील वाद असतील तर प्लीज मला एकच म्हणायचं आहे, प्रत्येक क्षण एन्जॉय करा आयुष्यामध्ये. जर तुम्ही व्हिडिओ जरी पाहत असाल किंवा तुम्ही कुठे सहलीला गेलात, कुठेही जावा किंवा कुठे बसला असाल तर प्रत्येक क्षण एन्जॉय करा, रडत बसू नका. कारण की रडता रडता तुम्हाला एक दिवस कळेल की हाती काहीच नाही आलं. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला 5 मिनटं जरी भेटले ते एन्जॉय करा. रडत बसू नका की अरे त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडे तर हे आहे. आता कितीतरी माझे व्ह्युअर्स हा व्हिडिओ बघत असते, बोलते अरे गणेशची लाईफ खूप भारी आहे, नेहमी कुठं ना कुठं फिरत असतो, कधी या राज्यामध्ये कधी त्या ठिकाणी जात असतो. तर त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप मोठा विषय, आपण त्याबद्दल बोलू आपण काहीतरी. पण मला असं वाटतं की मेहनत केलं की सगळं मिळतं. मेहनत करा, आज ना उद्या तुमच्याकडे पण अशा काही गोष्टी असतील किंवा ह्याच्यापेक्षा चांगल्या असेल. मी तर माझ्यासाठी तर हे कॉमन झालं आहे, पण तुमची लाईफ ह्यापेक्षा बेटर असेल. त्यामुळे प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ वाया घालू नका. प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचं आहे. एकदा वेळ निघून गेली ना की तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. एकदा तुमचं मला मी थोडक्यात सांगायचं म्हटलं 30 ते 35 किंवा 40पर्यंत तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकता. नंतर मग तुमचे गुडघा दुखायला सुरू होतं, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्याच्या आधीच लाईफ एन्जॉय करा. आयुष्य खूप सुंदर आहे. बोर झालं असेल थोडंसं म्युझिक एन्जॉय करा. चला. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia,
Un abogado por si acaso, y si el juez está de paso, termina dictaminando la sentencia. Salimos presuntos de inocencia. Pasito para atrás por si nos arrepentimos. Si nadie es culpable, pues culpamos al destino con él. आपल्या गावात म्हणजे मेन कमानीच्या इथे एंटर झालेलो आहोत. इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर बघा हे असं. आता काळोखात एवढं क्लिअर दिसत नसेल, उद्या सकाळी प्रयत्न करेल मी तुम्हाला. आणि माझ्या उजव्या साईडला तुम्हाला भैरवनाथाचं मंदिर दिसत असेल. त्यामध्ये खूप सुंदर असं सजवलेलं आहे. A few moments later. फ्रेश होऊन आता मी नदीकडे चाललो आहे. ऑलमोस्ट आलोच आहे. भजन आणि कीर्तन चालू आहे. त्यानंतर मला वाटते 12 वाजता काहीतरी एक फंक्शन असतं, ते तुम्हाला दाखवतो. बघा ही असं रस्ता आहे नदीला जाताना. पुरातन आहे ना, म्हणून ते पहिले पिंडीचे करून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत. आता जे इव्हेंट जे आहे ते बघा असं धारेला पान लावलं जातं. नक्कीच तुम्हाला काही शॉट्स आवडले असेल. समोर असं मंदिर आहे. इथून जर असं खाली गेलात तर नदी आहे. खाली जाण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला दाखवतो. आता काळोखात एवढं काय क्लिअर दिसेल नाही, पण दिसलं तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला मग खाली जाऊ. मी लहान असताना या ठिकाणी भरपूर वेळ यायचो स्विमिंग करायला. आता काळोखामुळे एवढं तुम्हाला काय क्लिअर दिसणार नाही, पण एक नंबर असं व्ह्यू दिसतं इथे. आता सध्या काळोखामुळे हे बघा असं हे मंदिर आहे इथे, आणि इथून असं वर जायला रस्ता आहे. गेल्या वर्षी पण मला यायचं होतं. मला स्पेशल इन्व्हिटेशन दिलं होतं, पण मला येता नाही आलं, कारण की काय पर्सनल माझ्या प्रॉब्लेम होतं, त्यामुळे मला येता नाही आलं. पण यावर्षी वेळात वेळ काढून मी आलेलो आहे. आणि हा इव्हेंट मला कवर करायचा होता. मला खूप जणांनी बोललं होतं की हा इव्हेंट कवर कर, खूप छान असतो. कार्यक्रम संपलेला आहे आणि मी चाललो आता घरी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल
तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फ्रीमध्ये आहे. आणि उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे एकदम भन्नाट असणार, कारण की आमच्या गावची जत्रा आहे. जर जमलं तर तुम्हाला आमचं छबिना दाखवून, तोही संध्याकाळी असेल. जे पण काय असेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला तोपर्यंत पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत करतो, सलाम. Últimamente nuestras charlas son comparecencias. Un pasito más para la indulgencia. Un abogado por si acaso, y si el juez está de paso, termina dictaminando la sentencia. Salimos presuntos de inocencia.